उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राजकीय कारकीर्द ज्या कारखान्यापासून सुरू झाली त्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याची बहुचर्चित निवडणूक जाहीर झालेली आहे. बहुचर्चित अशा अर्थानं की 10 वर्ष या कारखान्याची निवडणूक झालेली नव्हती. वेगवेगळ्या कारणांमुळे ही निवडणूक प्रक्रिया जी आहे ती लांबत होती. मात्र काल निवडणूक प्रक्रिया जाहीर झालेली आहे. काल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत एक मेळावा झाला आणि या मेळाव्यामध्ये ही निवडणूक जी आहे ती बिनविरोध करण्यासंदर्भात चर्चा झालेली आहे. साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्याशी त्यांचं मनोमिलन झालेलं आहे आणि ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी अजित पवार यांनी एक पाऊल पुढे टाकलेलं असल्याचं पाहायला मिळतंय. मात्र राज्यात जरी युती असली, महायुती असली तरी स्थानिक पातळीवर मात्र भाजप आणि शिवसेना या अजित पवार यांच्या भूमिकेला कडाडून विरोध केलेला आहे. आपल्यासोबत काही भाजप आणि शिवसेनेचे पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. बापू, काय सांगाल की काल जी अजितदादांनी भूमिका घेतली कारखान्याच्या संदर्भात, कारखाना बिनविरोध करण्याच्या संदर्भात, त्याला तुमची सहमती आहे का? नाही, चांगली लोक जर त्यामध्ये असते तर आमची काय अडचण नव्हती. त्यांनी ज्या माणसाने म्हणजे नावच घ्यायचं झालं तो पृथ्वीराज जाचकांनी कारखान्याला 5-6 वर्ष वेटीस धरलं आणि 10 वर्षांनी कारखान्याची इलेक्शन लावली आणि मागच्या 4 दिवसामध्ये तुमच्याच वाहिनीला आम्ही ऐकलं की अजित पवार सत्तेचा गैरवापर करून कारखान्याला इलेक्शन लागतात म्हणून ह्यांनी सांगितलं. आणि त्याच अजितदादांशी तुम्ही एक 15 मिनिटामध्ये रात्रीचं बसता आणि साठलोट करता, या गोष्टीला आमचा विरोध आहे. मग 5-10 वर्ष आमचं सभासद तुम्ही वेटीस का धरला, ही आमची खऱ्या अर्थाने भूमिका आहे. आणि म्हणून सभासदांना ज्या 13-14 हजार सभासदांचं सभासदत्व रद्द करा, त्यांचा मतदानाचा अधिकार काढून घ्या, ही भूमिका मांडून तुम्ही हायकोर्टामध्ये गेला. माननीय हायकोर्टाने निकाल दिला की ही छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांची भूमिका किंवा त्यांचं सभासदत्व राहणं ही काळाची गरज आहे. पण त्याला तुम्ही सुप्रीम मध्ये आव्हान दिलं. सुप्रीम मध्ये आजही ती याचिका प्रलंबित आहे आणि अजितदादांची भूमिका होती की ह्यांना मतदानाचा अधिकार द्या, म्हणजे त्यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत असणाऱ्या संचालक मंडळाची. आणि एकाची भूमिका टोकाची की ह्यांना अधिकार द्यायचा नाही, ही सभासद मी इथं सत्तेवर आल्यावर हाकलून देईन. या 13-14 हजार सभासदांचा त्या ठिकाणी जीवन मरणाचा प्रश्न आहे. मग अशी विसंगत भूमिका, ह्या विसंगत भूमिकेचं तुम्ही नेमकं काय करणार? एक तर तुम्ही सुप्रीमची याचिका माघारी घेणार, समजा घेतली, मग आजपर्यंत आम्हाला 5-10 वर्ष का कारखान्याच्या सभासदांना वंचित ठेवलं या सगळ्या लोकशाही संसदीय प्रक्रियेमध्ये? ही भूमिका आमची आहे. आणि म्हणून छत्रपती कारखान्याची निवडणूक आम्ही सर्वसामान्य शेतकऱ्यांची मुलं एकत्र येऊन ही इलेक्शन लढणार आहोत. मला एक सांगा, काल अजितदादांनी भाषणामध्ये उल्लेख केला की जवळपास 128 कोटी रुपयांचं कर्ज कारखान्यावर आहे. तर मग कारखाना अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करत होतं संचालक मंडळ, ते अक्षम ठरलेत असं अजितदादा काल वारंवार सांगत होते की संचालक मंडळाने गलथानपणा केला आणि त्यांच्यामुळे कर्जाचा डोंगर उभा राहिला. तुमचं काय मत आहे? तुम्ही एक सभासद आहात त्या भागातले. नाही, कारखान्याच्या संचालक मंडळाने केलेला भ्रष्टाचार आम्ही वेळोवेळी सभासदांच्या निदर्शनास आणून दिला. हे अजितदादांना सुद्धा माहिती होतं. मग अजितदादा आज एवढं ह्याच्यापेक्षा पुढे जाऊन म्हणलं की यांच्या कारभाराचं माझ्यावर ढिगभर कागद आहे ती. मग एवढी सगळी कागद असताना तुम्ही जाणून बुजून छत्रपती कारखाना अडचणीत जात असताना तुम्ही का दुर्लक्ष करत होता? तुम्हाला एका क्षणात तुम्ही सांगितलं असतं की तुम्ही सगळ्यांनी राजीनामा द्या, एक तर तुमची मुदत संपलेली आहे. त्यांनी सगळ्यांनी क्षणात राजीनामा दिला असतं तुमचं नेतृत्व मानत असती तर. मग एक तर तुमचं नेतृत्व मानणाऱ्या संचालक मंडळांनी भ्रष्टाचार केला, गैरकारभार केला, कारखान्यावर कर्जाचा डोंगर उभा केला, यांनी कारभार पारदर्शी केला नाही, यांनी कारभार काटकसरी केला नाही, हे तुम्ही सांगता. मग इतक्या दिवस तुम्ही का गप्प बसत? तुमचा कारखाना म्हणजे तुम्ही काठेवाडीमध्ये बसून ऑनलाईन तिकडं 15,000 टनी कारखानं तुम्ही तिथं सुस्थितीमध्ये चालवता आणि तुमच्या शेजारी आहे अगदी काठेवाडीच्या शिवदडीला असलेला इंदापूर तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखाना, आणि तुम्ही तिथं सभासद असताना तुमची कारकीर्द, राजकीय कारकीर्द तिथं घडली असताना मग तुम्ही जाणून बुजवून त्या कारखान्यावर दुर्लक्ष करत होता का, असा आमचा सवाल आहे. शिवसेनेची काय भूमिका आहे नेमकी? शिवसेनेची एकच भूमिका आहे की हा भ्रष्ट संचालक बोर्ड आहे ना, यांच्या खाजगी प्रॉपर्टी विकून कारखान्याचं कर्ज भरावं आणि अचानक येऊन अजितदादांनी महायुती सोडून त्या पृथ्वीराज जाचका संघ युती करणं कितपत योग्य आहे, यांनी त्याचा अभ्यास करावा आणि पुन्हा महायुती म्हणून एकत्र येऊन मोठा पॅनल करून एक हाती सत्ता येईल, तर ही शिवसेनेची भूमिका कायम राहील. तुमचं काय मत आहे सभासद म्हणून? त्या भागातले एक संचालक जे आहेत ते 10 वर्ष त्यांच्या कारभाराला, राष्ट्रवादीच्या कारभाराला संचालक कंटाळे होते किंवा लोक कंटाळे होते सभासद म्हणून.
गेले 10-15 वर्ष जनरल मीटिंगच्या माध्यमातून कारखान्याच्या भ्रष्टाचाराबाबत, कारखान्याच्या संचालक मंडळाबाबत हे सर्व मुद्दे आम्ही सभेमध्ये मांडत होतो. परंतु अचानक काल अजित पवारांना साक्षात्कार झाला की संचालक मंडळ गैरकारभार करत होते, संचालक मंडळ वावळट आहे. मग तुम्ही 8 वर्ष तुम्ही काय करत होता? तुम्ही पाहत होता का? भ्रष्टाचार करत होते, वावळटपणा करत होते, कारखान्यावर कर्ज झाले, हे तुम्हाला 8 वर्षानंतर कळले का? आणि काल मेळावा घेतला, हा मेळावा त्यांचं वैयक्तिक मत आहे की बिनविरोध करणं, हा अजित पवारांचं ते मत मांडलंय त्यांनी. त्यांना जर बिनविरोध करायचा असेल तर 22,000 सभासदांचं मत त्या ठिकाणी मेळाव्यामध्ये जाणून घेणं गरजेचं आहे. हा महत्वाचा मुद्दा आहे. कुणी बिनविरोध करल आणि सभासदांना स्वतःच्या मर्जीप्रमाणे ग्राह्य धरून ही निवडणूक लढवणार असतील तर सभासद त्यांच्या मागे जाणार नाही. अजितदादांची जी कालची भूमिका होती, मनोमिलन घडलेलं आहे राष्ट्रवादी आणि विशेषतः अजितदादा आणि पृथ्वीराज जाचकांमध्ये. तुमची काय भूमिका आहे नेमकी? असं काय नाही, आम्ही सर्वसामान्य शेतकरी सगळं सभासद मुलं आहोत. आम्ही जनतेला फक्त सक्षम आणि प्रामाणिक पर्याय देण्याचा आम्ही आमची भूमिका घेणार आहे आणि छत्रपती कारखान्याच्या सभासदांना न्याय देण्याचा प्रयत्न असेल. बरोबर आहे. तुम्ही काय सांगाल हो, की कारण राज्यात महायुतीचं सरकार आहे, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल किंवा भाजप असेल, सगळे एकत्र म्हणून काम करतायत, पण स्थानिक पातळीवर विरोध का होतोय? काय मत आहे पक्ष संघटनेबाबत? तुम्ही काय सांगाल? नाही, राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे, महायुतीमध्ये अजितदादा आहेत आणि अजितदादा ज्या कारखान्याचे सभासद आहेत त्या कारखान्याच्या मध्ये महायुतीचे संघटनेतले भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते की जे कारखान्यामध्ये सक्षमपणे नेतृत्व करू शकतात असे कार्यकर्ते आहेत. अशा कार्यकर्त्यांबरोबर अजितदादांनी चर्चा करावी संघटनेतल्या. त्यामुळं आमची हीच भूमिका आहे की अजितदादांनी भारतीय जनता पार्टीतल्या संघटनेतल्या कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करून निर्णय घ्यावा. जर संघटनेतल्या कार्यकर्त्यांबरोबर चर्चा केली आणि तुम्हाला सत्तेत वाटा द्यायचा ठरला शिवसेना आणि भाजपला, तर मात्र काय तुमची भूमिका असणार आहे? नाही, अजित पवारांनी आमच्याशी चर्चा करावी. ती चर्चा करत असताना त्यावेळेस जी परिस्थिती निर्माण होईल त्यावेळेस आम्ही तोच निर्णय घेईल. शिवसेना म्हणून तुमची काय भूमिका असणार आहे? भूमिका म्हणून अशी आहे की आम्ही सर्व ह्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे सभासद आहोत आणि हा छत्रपती साखर कारखाना जो आहे त्या कारखान्यावरती आमची सर्व सभासदांची उपजीविका चालते. आमचा पोटापाण्याचा प्रश्न आहे. म्हणून एक तर 10 वर्ष झालं कारखाना डबघाईला आणला ह्याच मंडळीने, आणि आता हेच मंडळी जर पुढे तुम्ही करून जर आणखी आम्हाला तेच दिवस पुढे आणणार असलात तर आमची भूमिका ह्यांच्यापेक्षा वेगळी राहील. आम्हाला कारखाना बसवायचा आहे, आम्हाला आमचा स्वतःचा पोटापाण्याचा संसाराचा प्रश्न मार्गी लावायचा आहे. तुमची काय भूमिका आहे? कारण काल अजितदादांनी एक प्रकारे पृथ्वीराज जाचक यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्याचे संकेत दिलेले आहेत. काय सांगाल? गेली 10 वर्ष अजितदादांच्या नेतृत्वाखाली छत्रपती कारखान्याचा कारभार चाललेला आहे. गेली 10 वर्ष इतर कारखान्याच्या तुलनेमध्ये 600 ते 700 रुपये प्रति टन हा सभासदांचं आर्थिक नुकसान त्या कारखान्याच्या गैरकारभारामुळे झालेल्या गैर संचालकाच्या कारभारामुळे झाले. अजितदादांनी त्यावेळेस त्यांच्याकडे संचालकांकडे का लक्ष दिलं नाही असा आमचा अजितदादांना सवाल आहे. आज इतर कारखान्याच्या तुलनेने सगळ्यात शेअर जास्त छत्रपती कारखान्याचे सभासदांनी भरलेत. आज एवढे शेअर्स भरून जर त्या कारखान्याच्या सभासदांना जर एवढा दर मिळणार नसेल तर आज ही निवडणूक तुम्ही अचानक त्या कारखान्याच्या सभासदांवर 22,000 सभासदांवर लादताय. तुम्ही अचानक बिनविरोधची भूमिका घेताय. सभासदांना का तुम्ही विचारत घेत नाही 22,000 शेतकऱ्यांना की बाबा हे कारखाना बिनविरोध करायचा का आपण निवडणूक लढवायची? आज ज्यांच्यामुळे त्या कारखान्याचं वाटोळ झालं एवढं मोठं, आज जवळजवळ त्यांनी सांगितले 128 कोटी, परंतु 128 कोटी नसून 400 ते 500 कोटीचा कर्जाचा बोजा त्या कारखान्यावरती आहे. आज एवढं कारखान्याचं एवढं कर्ज असताना सुद्धा तुम्ही बिनविरोधाची भूमिका घेताय. आज मग इतकं वर्ष कर्ज 10 वर्ष कर्ज झालं हे कुणामुळे झालं ह्याचा तुम्ही उलगडा करा ना. ह्याचा हिशोब दादांनी 22,000 सभासदांना हा आज 400-500 कोटीचं जे कर्ज झालंय ते कुणामुळे झालं हे दादांनी हिशोब द्यावा ना, आणि मग बिनविरोधाला बसावं. तोपर्यंत बिनविरोधाला कशाला बसायचंय? तुम्ही हिशोब दिला पाहिजे ना. आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये आता जी निवडणूक आहे, आम्ही तानाजी बापू असतील, शिवसेना असेल, महायुती, आणखी आमच्या बरोबर जे समविचारी येणारे लोक आहेत जे कारखान्याच्या सभासदाच्या हिताचे विचार करणार आहेत ते सर्व एकत्र मिळून आम्ही निवडणूक लढवू. आणि सभासदांना तेच अपेक्षित आहे की ह्या ज्या लोकांनी कारभार चुकीचा केला परत तुम्ही त्याच लोकांच्या नेतृत्वाखाली हा कारखाना परत देणार का? हा आम्ही सभासदांना विचारू ना. सभासदांनी मान्य केलं तर सभासद ठरवतील. शेवटी सभासद हा ह्या कारखान्याचा मालक आहे, संचालक मंडळ हे काय मालक नाही.
तुम्ही एक सांगा की अजितदादांनी काल सांगितलं की त्यांचा जवळपास 4,000 टन ऊस जातो आणि 28 लाख रुपये त्यांचं नुकसान झालेलं आहे प्रतिवर्षी. काय सांगाल, हे सभासदांचं नुकसान जे आहे ते सातत्यानं होत आहे. तुमची भूमिका काय असणार आहे? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील येत आहेत. आता सहकारी संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्तानं तुमचे वेगवेगळ्या पक्षाची भूमिका वेगवेगळी असणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काय भूमिका असणार आहे? नाही, अजितदादा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. अजितदादांना 28 लाख रुपये ते सोसतील, पण आमच्यासारखा गरीब कष्टकरी शेतकरी आमचं 200, 400, 500 टन वर जाणारा, आम्हाला 4-2 लाख रुपये नुकसान सुद्धा आमच्या प्रपंचाला ते फार महागात पडतं. कारण तुम्ही स्वस्त आहे, तर तुमच्या नेतृत्वाखाली कारखाना आहे, त्यातले काय उद्योग चालतात हे तुम्हीच काल त्या ठिकाणी सभेमध्ये सांगताय. आम्ही आमच्या शेतकऱ्यांनी काय करायचं, आणि मग हीच भूमिका घेऊन आम्ही त्या ठिकाणी समोर जातोय की आमच्या सर्वसामान्य शेतकरी सभासदांना न्याय मिळावा. आणि प्रश्न असा एक होतो की 13-14 हजार लोकांना आजही मी काढून टाकणार म्हणून पृथ्वीराज जाचक भूमिका घेताय, आणि त्या पृथ्वीराज जाचकांवर तुम्ही पॅनल करताय. मग ह्या 13-14 हजार सभासद तुम्हाला मत देतील असं तुम्ही गृहीत धरून चालताय, आणि बिनविरोध नाही झाली तर ही इलेक्शन आम्ही एकतर्फी करू म्हणताय. महाराष्ट्राच्या राजकारण्याला, ज्या अजितदादांना आम्ही सुसंस्कृत राजकारणी म्हणतो, अतिशय चांगल्या विचाराचा लोकशाही मानणारा कार्यकर्ता, आम्ही एकतर्फी इलेक्शन करतो. आणि 13,000 सभासदांना तुम्ही त्या ठिकाणी हाकलून लावायचा घाट घातलाय, आणि ते जे घाट घालताय त्यांना बरोबर घेताय. म्हणजे सभासदांनी यातून नेमकं काय समजायचं, असे अनेक प्रश्न या निमित्तानं तिथं उपस्थित होते. मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. अजितदादा हे महायुतीमध्ये राज्यात सत्तेत आहेत. जर देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदे यांनी तुमची समजूत काढण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही अजितदादांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळ बिनविरोध करायला सहमती देणार आहात का? अजितदादांचं नेतृत्व आम्ही आजही नाकारत नाही, कारण ते महायुतीमध्ये मोठे नेते आहेत. जे महाराष्ट्राचं गठबंधन सरकार आहे महाविकास आघाडीचं, त्यामध्ये अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत. आणि जशा गाडीला 2 चाकं असतात तसं माननीय एकनाथ शिंदे आणि अजितदादा हे भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये त्या ठिकाणी सहभाग आहेत. त्यांचं आम्ही नेतृत्व अमान्य केलं नाही, पण आमचा एकच प्रश्न असा आहे की ज्या पृथ्वीराज जाचकांवर तुम्ही आजपर्यंत आरोप करत होता, मागच्या इलेक्शन मध्ये हा पृथ्वीराज जाचका एवढा गद्दार माणूस आम्ही बघितला नाही म्हणत असताना, ज्यांनी शरद पवार साहेबांच्या विरोधात तुम्ही एकत्र असताना निवडणूक लढवली म्हणून त्यांच्यावर आगपाकड करत होता, आणि आता नेमका साक्षात्कार काय झाला की पृथ्वीराजाचा चांगला, मग अशा भ्रष्ट लोकांबरोबर आम्हाला तुम्ही घेणं अपेक्षित आहे का तिथं? हा आमचा खरा सवाल आहे. मागणी काय तुमची? आमची मागणी, आम्ही सर्वसामान्य सभासद, शेतकऱ्यांची मुलं, सगळा विचार करून छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा ज्या 13-14 हजार लोकांना तुम्ही वंचित ठेवणार होता मतदानापासून, त्या लोकांना मतदानाचा अधिकार प्राप्त करून देण्यासाठी ही निवडणूक आम्ही कष्टकरी सगळे सभासद त्या ठिकाणी लढवणारच आहोत. आणि जर ह्यांना गरज वाटत होती महायुतीचा, तुम्ही ज्याप्रमाणे प्रश्न विचारला की महायुतीच्या नेत्यांचा आदेश आला, तर मागच्या 3-4 दिवसामध्ये तुम्ही ज्या माणसाला स्वतःचा पक्ष माहिती नाही आणि तो म्हणतो की सर्व पक्षीय मेळावा आम्ही घेतो, त्या मेळाव्याला तुम्ही जाताय. यामध्ये पृथ्वीराज जाचक मोठा झाला का अजित पवार बारके झाले हे अजूनही आम्हाला न सुटलेलं कोड आहे. कारण हा गटाचा मेळावा हा पृथ्वीराज जाचकांनी बोलावला आणि त्या मेळाव्याला अजितदादा गेले. हा खरा सवाल आहे. आणि म्हणून अजितदादांची आम्ही प्रतारणा करत नाही, पण जी लोक तुम्ही बरोबर घेणार आहेत ती तरी कारखान्याचं हित बघणार आहेत का? कारण ज्या लोकांनी स्वतःच्या संस्थेतलं पैसे कारखान्यामध्ये ठेवलं आणि सभासदांना एक न्याय दिला, तुम्ही त्यांना एक न्याय दिला, त्यामधून तुम्ही ज्यादा पैसे खाल्ले, व्याजावर तुम्ही तिथे धंदा केला, आणि मग तुम्ही कारखान्याचं हित बघणार का? आणि स्वतःचा ऊस मात्र दुसऱ्या सहकारी साखर कारखान्याला घातला, हलगी लावून घातला की कारखान्याच्या नाकावटीतून. हे अजितदादांना कळत नाही का? असा आमचा सवाल आहे. आणि आम्ही सगळं पॅनल करणार, लढाईच्या भूमिकेमध्ये सगळं आहोत. आणि तुम्ही म्हणताय तसं नेत्यांचा आदेश आल्यानंतर नेत्यांचे आम्ही विचारविनिमय करू आणि तेही आमच्या पार्टीच्या कार्यकर्त्याच्या हिताच्या विरोधात निर्णय घेतील असं आम्हाला वाटत नाही. कारण स्थानिक स्वराज्य संस्था अजून पुढे आहेत. ही सहकारी साखर कारखान्याची आणि आमच्या प्रपंचाची, सभासदांच्या हिताची, मुलाबाळांच्या कल्याणाची निवडणूक आहे आणि म्हणून ही निवडणूक आम्ही लढवणार आहे. धन्यवाद. तर हे होते काही भाजप आणि शिवसेनेचे पदाधिकारी. त्यांनी सांगितलेलं आहे की छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्याच्या दृष्टीने अजित पवारांनी पाऊल टाकलेलं आहे, मात्र ते सभासदांच्या हिताचं निर्णय घेत आहेत असं वाटत नाही. त्यामुळे आम्ही ही निवडणूक जी आहे ती ठामपणे लढवणारच आहोत. कॅमेरामॅन तेजस, मी वसंत मोरे, मुंबई तक, बारामती.